वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षातील संकष्टी चतुर्थी ही तिथी विघ्नहर्ता श्री गणेश यांच्या एकदंत स्वरूपाच्या पूजनासाठी अर्पित मानली जाते. या दिवशी उपवास, पूजन आणि नामस्मरणाद्वारे भक्त आपल्या जीवनातील विघ्ने दूर करण्याचा संकल्प करतात. शुद्ध तुपात तयार केलेले लाडू, हलवा आणि पुरी हे नैवेद्य म्हणून अर्पण केले जातात. ब्राह्मणांना आदरपूर्वक भोजन घालून नंतर प्रसाद ग्रहण केला जातो. या व्रताचे महात्म्य अत्यंत गूढ आणि प्रभावी मानले गेले आहे. आणि याच व्रताशी संबंधित एक प्राचीन अर्थपूर्ण कथा सांगितली जाते. सत्ययुगात पृथू नावाचा एक धर्मनिष्ठ राजा राज्य करत होता. त्याच्या राज्यात दयादेव नावाचा एक विद्वान ब्राह्मण राहत होता. वेदविद्येत पारंगत, धर्माचं पालन करणारा आणि सुसंस्कृत कुटुंब प्रमुख, त्याला 4 पुत्र होते आणि काळानुसार त्यांच्या विवाहांची विधिपूर्वक सांगता झाली. विवाहानंतर घरात आलेली मोठी सून अत्यंत श्रद्धावान होती. लहानपणापासून ती संकष्टी चतुर्थीचं व्रत करत होती. तिनं हे व्रत नियमितपणे सुरू ठेवलं. परंतु घरातील वातावरण तसं नव्हतं. हळूहळू तिच्या या व्रताला विरोध होऊ लागला. तरीही ती शांतपणे, निष्ठेने आपलं व्रत करत राहिली. काळ पुढे सरकला आणि ती सून आई झाली. परंतु विरोध वाढतच गेला आणि अखेरीस तिनं व्रत सोडून दिलं. श्रद्धेचा त्याग आणि त्याचे परिणाम लवकरच दिसू लागले. काही वर्षानंतर तिचा मुलगा तरुण झाला आणि त्याच्या विवाहाची तयारी सुरू झाली. घरात आनंदाचं वातावरण होतं. मंगलध्वनी, उत्सव आणि जल्लोष. परंतु विवाहाच्या दिवशीच अचानक वर अदृश्य झाला. क्षणात सगळं बदललं. आनंदाच्या जागी भीती आणि गोंधळ पसरला. कोणी म्हणे तो कुठे गेला? कोणी म्हणे त्याला कोण घेऊन गेलं? आईच्या हृदयावर आघात झाला. तिच्या डोळ्यांसमोर अंधार दाटून आला आणि त्या क्षणी तिला आपली चूक जाणवली. व्रताचा त्याग आणि त्याचे परिणाम, घरात दुःखाचं सावट पसरलं. परंतु त्या मुलाची वधूनं मात्र श्रद्धा सोडली नाही. तिनं संकष्टी चतुर्थीचं व्रत पूर्ण निष्ठेनं सुरू ठेवलं. उपवास, पूजन आणि अखंड नामस्मरण. एके दिवशी एक कृश पण तेजस्वी ब्राह्मण भिक्षेसाठी तिच्या दारात आला. तिनं त्याचं आदरपूर्वक स्वागत केलं. आसन दिलं, उत्तम भोजन दिलं आणि श्रद्धेने दानही केलं. तिच्या या सेवेमुळे तो ब्राह्मण अत्यंत प्रसन्न झाला. त्यानं तिला आशीर्वाद दिला. तिची मनोकामना पूर्ण होईल. थोड्याच काळात वनात हरवलेला तिचा पती सुरक्षितपणे परत मिळाला. घरात पुन्हा आनंद उसळला. हरवलेलं सुख परत आलं. संपूर्ण कुटुंबानं श्रद्धेचं महत्त्व ओळखलं आणि पुन्हा एकदा व्रताचं पालन सुरू केलं. वैशाख कृष्ण संकष्टी चतुर्थीचं व्रत श्रद्धा, संयम आणि निष्ठेचं तेजस्वी प्रतीक. विघ्नहर्ता श्री गणेश यांच्या कृपेनं या व्रताचं पालन करणाऱ्याच्या जीवनातील सर्व अडथळे निवळतात. हरवलेलं सुख परत मिळतं आणि मनोकामना पूर्णत्वास जातात. परंतु या व्रताचा खरा संदेश आहे अढळ श्रद्धा. कारण जिथे भक्ती आहे तिथेच कृपा आहे आणि जिथे कृपा आहे तिथे सर्व काही शक्य आहे. गणपती बाप्पा मोरया.